आवाज येणार नाही, त्याचा रेकॉर्ड होईल. ठीक आहे ना. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचं अभिनंदन करतो. आपल्या इंडियन एअरफोर्सचं देखील मी अभिनंदन करतो की काही दिवसांपूर्वी भारतावरती जो पाकिस्तानाने भ्याड हल्ला केला होता त्याला चोख प्रत्युत्तर हे आपल्या सरकारने, आपल्या आर्मीने दिलेलं आहे. 9 दहशतवाद्यांची असलेले आश्रयाची स्थळं ही आपल्या इंडियन एअरफोर्सने उद्ध्वस्त केली आणि एक सुसंस्कृत भारताचं अजून एक उदाहरण जगासमोर आपण ठेवलेलं आहे की आपण पत्रकार परिषद आर्मीची आपण पाहिली असेल. त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटले की आम्हाला कुठलं युद्ध करायचं नाही, परंतु प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स ह्या आम्ही नक्कीच घेणार आहोत. त्याचा भाग म्हणून ही कालची कारवाई होती. ह्याचा अर्थ असा होता की आपण संवेदनशील भारत ह्याचं पुन्हा एकदा उदाहरण आपण जगासमोर ठेवलेलं आहे. आपण पाकिस्तानच्या कुठल्याही मिलिटरी बेसवरती आपण अटॅक केला नाही, कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीवरती आपण अटॅक केला नाही. आपण फक्त दहशतवाद्यांच्या स्थळावरती अटॅक केलेला आहे. म्हणून मला वाटतं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्या सरकारचं आणि आपल्या भारतीय सैन्याचं मी अभिनंदन करतो. विषय आजचा, आज सोलापूर राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर माझा पहिलाच सोलापूरचा दौरा होता, सोलापूर जिल्ह्याचा दौरा होता. ज्याच्यामध्ये मी सोलापूर पोलीस आयुक्तालयाची आढावा बैठक घेतली आणि ह्या आढावा बैठकीमध्ये ज्या काही अडीअडचणी पोलीस विभागाच्या आहेत त्या सगळ्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचं काम करत असताना त्यांनी आमच्यावरती जी राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्याकरता जे काय आमचे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये ज्या काही आढावा बैठक घ्यायची मी इथे आज प्रयत्न केला आहे. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कार्य केलं संबंध जगासमोर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचा मंत्री म्हणून देखील अन्य जे काही विभागाची देखील जी जबाबदारी माझ्यावरती आहे राज्यमंत्री म्हणून त्याचा देखील एक संक्षिप्त आढावा मी घेतला आहे. एकंदरीत सोलापूरमध्ये 2-3 बाबींवरती मी लक्ष केंद्रित करायला पोलीस विभागाला मी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन गुन्हेगारीचे जे प्रकार जे वाढत आहेत त्याच्यावरती लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. सायबरचं पोलीस स्टेशन आपल्याकडे कार्यरत आहे. जवळपास मागच्या वर्षीचा जो आढावा किंवा मागच्या वर्षीचा जो आकडा मी घेतला जवळपास 22 कोटीची आर्थिक फसवणूक ही सायबर क्राईमच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेली दिसते. आणि रिकव्हरी अर्थात त्याच्यामध्ये कमी असते कारण थोडं अवेअरनेस सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये हे वाढवणं गरजेचं आहे आणि त्यावरती मी काम करायला सांगितलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हा लवकरच लॉन्च देखील होतो आहे. त्याचं काम देखील सध्या चालू आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण गो लाईव्ह होते म्हणजे एक आपलं सायबर क्राईम रोखण्याकरता एक आपलं विशिष्ट क्लाउड आपण तयार करतो आहे. AIचा वापर करून ह्याच्यामध्ये आपण सायबरवरती आपण विशेष काम करतो आहे. त्याच्यावरती मी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे. दुसरं म्हणजे ड्रग्सचं सेवन हे जसं जगामध्ये वाढते तसं महाराष्ट्र देखील ह्या प्रश्नाला सामोरं जात असताना सोलापूरमध्ये जवळपास 100च्या वरती शाळा आणि कॉलेजेस आहेत. 5-7 हजारच्या वरती संख्या विद्यार्थ्यांची आहे. अशा वेळेला शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग अवेअरनेसचे प्रोग्राम्स हे पालकांना सोबत घेऊन थोडं जनजागृती करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती मी काम करायला सांगितलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी ही आपण राबवत असताना जे काही ड्रग्स कन्झम्पशनवरती आपण कारवाई करतो म्हणून ड्रग पेडलर्स
हे ह्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती कडक कारवाई करा असे देखील आदेश आज आपण दिले। आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत, काही तिथे डान्स बारची मला काही माहिती आम्हाला मिळाली, तर अशाच्या वरती पुढच्या 2 दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आणि या ड्रग्सचं सेवन असेल किंवा कुठल्याही व्यसनाधीन होण्यासाठीच्या ह्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत। एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं, परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत। तसं अन्न नागरी पुरवठा विभागाचा आढावा घेत असताना जो काही वाढीव इष्टांक शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे, केंद्र शासनाकडून तो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे, परंतु एक गोष्ट लक्षात आलेली आहे की चुकीच्या पद्धतीने मोफत धान्याचा लाभ घेणं असे जे काही प्रकार होत आहेत, ज्यांना गरज नाही त्यांना देखील तिथे दिलं जात आहे। मयतांची नावं अजून कमी केलेली नाही आहेत, जी लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांची देखील नावं अजून अंत्योदय यादीमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे अशा त्यांना लाभ मिळत नाही आहे। आणि म्हणून अशा ज्यांची नावं एक विशेष मोहीम राबवून ज्यांना गरज नाही त्यांची नावं त्या अंत्योदय यादीमधून तिथे कमी करणं आणि ज्यांना खरोखर गरज आहे अशांची नावं तिथे नवीन लिस्ट तिथे नावं वाढवणं किंवा नावं टाकून घेणं अशा पद्धतीची मोहीम राबवण्याचे आदेश आज आपण दिलेले आहेत। फूड अँड ड्रग डिपार्टमेंटमध्ये थोडं इथे आपल्याला मॅनपॉवर म्हणजे आपल्या इथे ड्रग्सचे कुठली सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्रग एकही नाही। मला वाटतं या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमतरता आहे, त्या बाबतीमध्ये आता सध्या हे खातं माननीय अजितदादा यांच्याकडे आहे मंत्री म्हणून, मी राज्यमंत्री आहे, अशा वेळेला आपण निर्णय घेतला आहे की ड्रग इन्स्पेक्टरची संख्या आपण वाढवत आहोत। त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला देखील ड्रग इन्स्पेक्टर हे लवकर दिले जातील, जेणेकरून जे काही औषध विक्रीचे जे प्रकार जे आहेत तिथे ते गैरप्रकार जे होत आहेत ते आपल्याला थांबवता येतील। दुसऱ्या बाबतीमध्ये मी एक विशेष मोहीम मी आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांना देखील सांगितलेलं आहे, मी आता एस पी यांच्याशी देखील मी चर्चा करणार आहे आणि फूड अँड ड्रग चे जे अधिकारी आहेत त्यांना देखील मी स्पष्ट आदेश दिलेत। आपण कर्नाटक बॉर्डर इथं जवळ आहे, काही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरनं देखील गुटखा इथे प्रोव्हाइड केला जातो किंवा त्याची वाहतूक देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते, त्या रोखण्याचे आदेश मी दिलेले आहे। आणि ह्याच्यामध्ये जर का कोणी अधिकारी मला जर का सापडला, कोणा हाताशी घेऊन जर का कोणी हा गुटखाचा जर का इथे व्यवहार करत असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाईचे आज मी इथे दिलेले आहेत। माननीय अजितदादांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे की गुटख्याच्या बाबतीमध्ये कुठलाही टॉलरन्स आम्ही ठेवणार नाही, त्याच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल। तर अशा पद्धतीचा आजचा आढावाचा आलेख आहे। ऑर्केस्ट्राच्या नावानं डान्स बार चालू तुम्ही आदेश दिला, अंमलबजावणी होईल वाटतंच? नाही, अंमलबजावणी करावीच लागेल। कुठलाही सांस्कृतिक कला केंद्र ऑर्केस्ट्रा आणि ह्याच्या नावाखाली जे काही डान्स बार चालू आहेत यांच्यावरती कडक कारवाईचे आदेश मी पुढच्या 2 दिवस सोलापूरमधले हे जे काही अनधिकृत जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना 2 दिवसामध्ये कारवाई करा त्याचा आदेश मी दिलेला आहे। 2 दिवसानंतर मी स्वतः आढावा घेणार आहे। नाही बघा, शेवटी केंद्र जे काही निर्देश आपल्याला आलेले आहेत आपण त्याचं पालन करतोय, या बाबतीमध्ये सगळ्याच इन्फॉर्मेशन आम्हाला देता येणार नाहीत, सेन्सिटिव्ह नाहीत, परंतु अर्थातच आज देखील ठराविक ठिकाणी मॉक ड्रिल्स ह्या घेतल्या जात आहेत। जे काही गृह केंद्र विभागाकडनं ज्या काही आपल्याला आदेश आलेले आहेत त्याचं आपण पालन करतोय आणि भविष्यामध्ये आपण काळजी घेत आहोत। 1992 नंतर सोलापूरचा जो पोलीस आयुक्तांचा जो हद्दवाढ तो केला गेला नाही, त्यामुळे पोलिसांची संख्या कमी आहे आणि गुन्हेगार एका पोलिसाला 250पेक्षा जास्त गुन्हे दाखल होत असून सुद्धा पोलिसांची आपण हद्द वाढवत नाही। म्हणजे जे भाग आहे ना पोलीस कमिशनरचा जो प्रस्ताव आहे आपल्याकडे, त्या पोलिसाचा प्रस्ताव खारिज केला, पुन्हा प्रस्ताव असून तो दिला जात नाही, त्यामुळे पोलिसावर ताण येतो आणि पोलिसांची त्या प्रस्तावाची प्रत मी आत्ताच घेतलेली आहे माझ्याकडे। त्याच्यामध्ये हो नाही मी कारण ह्या बाबतीमध्ये हद्दवाढ करणं आणि काही जादाच्या पोलीस स्टेशनची देखील आपल्याकडे आवश्यकता आहे, कारण शेवटी सोलापूर ट्रेनच्या माध्यमातून एक आता कनेक्टिव्हिटी जास्त चांगली वाढलेली असल्यामुळे
आता एअरपोर्ट देखील तयार होत आहे, ते देखील काही दिवसांनी चालू होत आहे. तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच इथे थोडंफार पोलीस स्टेशन, वाढीव पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. आमचे जिल्हा प्रमुख आहेत मनीषजी यांनी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे देखील स्टेशनची मागणी केलेली आहे नागरिकांच्या वतीने. अशा ठिकाणी जिथे जिथे गरजेचं आहे तिथे आपण नवीन पोलीस स्टेशनची मागणीचे प्रस्ताव सादर करायला मी सांगितले आहेत. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून नक्कीच त्याच्यावरती आम्ही लवकरच योग्य तो निर्णय घेऊ. हे सध्या इष्टांक मी आकडा आपल्याला देतो, परंतु तो इष्टांक अर्थातच मागणीपेक्षा कमी आहे. म्हणजे जेवढी मागणी आहे तसं 10%च तो आहे, परंतु हा इष्टांक आपल्याला केंद्र सरकारकडून प्राप्त झालेला आहे. पण अशा वेळेस असं आहे की जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांची नावं जर का आपण कमी केली, ज्यांना गरजच नाही, ज्यांच्या घरामध्ये स्वतःची गाडी आहे, 4 व्हीलर आहे, नोकरी आहे, असे लोक देखील तिथे अंत्योदयच्या माध्यमातून तिथे मोफत धान्याचा लाभ घेतले, त्यांची नावं आपण कमी केली आहेत. आणि मागील एक आपण अजून एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतला, काही शासकीय कर्मचारी देखील ह्याचा लाभ, त्यांचं देखील नाव ह्याच्यामध्ये आपण कमी करण्याचे आदेश हे माननीय मंत्री महोदयांनी जवळपास मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी दिलेले आहेत, आपण कमी केलेले आहेत. तर इष्टांक वाढवण्याच्या दृष्टीने अशी देखील आपण पावले उचललेली आहेत. तो आकडा देतो मी तुम्हाला. सोलापूर हे पर्यटन स्थळ आहे. सोलापुरातून अनेक भाविक बाहेरून येतात. तर याच्यासाठी हायवेवर बरेचसे पोलीस गाड्या आणून पैसे घेतात. असे प्रकार वारंवार होतो. त्याच्याकडे पोलीस आयुक्त लक्ष देत नाहीत किंवा पोलीस अधीक्षक लक्ष देत नाहीत. ह्याच्याबद्दल आपण काय आदेश करणार? नाही, मी त्याची माहिती घेतो. तू बघा, शेवटी जर का कोणी नियम मोडत असेल आणि कायद्याचं कोण उल्लंघन करत असेल तर कारवाई तिथे होणं अपेक्षित आहे. हां, नाहक त्रास देणं, जाणून बुजून तिथे अडवणं असे जर काही प्रकार होत असेल तर नक्कीच त्याची माहिती घेऊन मी योग्य ती कारवाई करायला हवी. सर, सोलापुरात त्यांची आत्महत्या झाली 15 दिवस झाले, पण त्याची कुठलीच माहिती तपास अधिकारी द्यायला तयार नाही. वरिष्ठही काही बोलायला तयार नाही. आणि ही हाय प्रोफाईल केस आहे. या बाबतीत मी स्वतः माहिती घेईन. इन्फॉर्मेशन दिली जात नाही आहे, त्याच्यामध्ये नक्की का या गोष्टी आपण गुपित ठेवत आहोत त्याची कारण असेल कदाचित. शेवटी इन्व्हेस्टिगेशन आहे, परंतु या बाबतीत मी सगळी सविस्तर माहिती करून आपल्याला देईन. छोट्या छोट्या गोष्टी झाली की प्रेस घेतात, परंतु आता 17 दिवस उलटले या गोष्टीला, कारण ते राज्यातले नामवंत डॉक्टर होते. मी या बाबतीत मी स्वतः माहिती करून आपल्याला देईन. गोष्ट काय सर, की त्यांच्या सुनेंनी एक अर्ज दिला सदर बाजार पोलीस स्टेशनला तपास अधिकारी, आणि तो स्वतः त्यांनी व्हायरल केलाय. नाही, या बाबतीमध्ये आपलं जे म्हणणं आहे, नाही मीडियाची गळचेपी होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन. कारण शेवटी मला वाटतं राज्यामध्ये झाल्याच्या नंतर पत्रकारांच्याकडून माझा पहिल्यांदा सत्कार झालेला आहे, बरोबर. त्यामुळे आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही संवेदनशील आहोत आणि त्या बाबतीत आभार देखील मानतो. परंतु आपल्यावरती अन्याय होणार नाही. योग्य ती इन्फॉर्मेशन जी प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे ती दिली जाईल. कुठलं काम करतात ठीक आहे, परंतु कालचे आहेत जे ते स्वतः तो अर्ज त्याबाबतीमध्ये मी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करायला. प्रमोशन झालं असून सुद्धा त्यांनी प्रमोशन नाकारलंय. अशा राज्यामध्ये प्रमोशन झालेले अधिकारी प्रमोशन नाकारतायत. या बाबतीमध्ये मी याची संपूर्ण माहिती घेतो, कारण मी याचं ब्रीफिंग घेतलेलं नाहीये. मी याची संपूर्ण माहिती घेतो आणि याच्यावरती जर का चुकीचे प्रकार घडत असतील तर तिकडे थांबवलं जातं. इन्व्हेस्टिगेशनला कुठे अडचण येणार नसेल अशा माहिती नक्कीच मी आपल्याला द्यायला सांगेन. पीसीआर मिळालं त्याची तरी माहिती द्या. सांगू. आम्ही त्यांना व्यक्तीच्या भेटून अशी विनंती केली होती की आपण संवेदनशील आहे, तपासाला अडचण येणारा भाग आम्हाला नका सांगू. माहिती नाही, पण दररोज काहीतरी अपडेट मी सांगतो. आजच त्या सूचना मी देतो. नाही सर, ओके. छोट्या छोट्या गोष्टी दुसरा काय विषय अजून? क्राईम शाखेकडे सोपवत आहे. धन्यवाद. का दिला गेला ही संपूर्ण माहिती घेतो नाही. चला, युवा सेनेचं कार्यक्रम तिथे या. ओके, धन्यवाद. नाही, ह्याच्यामध्ये आपण कारण जे त्यांना कमिशन मिळतं आहे ते कमिशन हे फार कमी मिळतं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून केंद्राकडनं जे कमिशन दिलं जातं त्याच्यामध्ये 40 रुपये पर्यंत कमिशन केंद्राकडनं येतं आहे.
परंतु काही आपण अन्य राज्यांची आपण जी जेव्हा माहिती घेतली, काही राज्यांमध्ये 200 रुपये, 150 रुपये, 175 रुपये देखील कमिशन दिलं जात आहे आणि आपण ते 70 आणि 80 रुपयेच आपण देतोय. मला वाटतं या बाबतीमध्ये राशन दुकानदारांची देखील आपण काही अडचण समजून घेतली पाहिजे आणि हे जे कमिशन आहे हे म्हणून आपण त्यांना वाढीव अनुदान आपण त्याच्यामध्ये विसरू आपण हे नक्की करू. वरिष्ठांच्या पारदर्शक बदल करणार 100%. ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी या अगोदर स्पष्ट केलेलं आहे. आम्ही देखील त्यांच्याकडून शिकवून घेऊनच ज्या मला अधिकार दिले आम्ही त्यांच्याकडनं आम्ही त्या पद्धतीने काम करतोय. बदल्यांच्या बाबतीमध्ये कुठेही गैरप्रकार घडणार नाही. इथे आता माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील आपण पाहिलं की स्वच्छ कारभार होता. बदल्यांच्या माझ्या कार्यालयामध्ये तर बदलीसाठी कोणी यायचंच नाही असेच मी आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. माझ्याकडे बदलीचे निवेदन, विनंती बदली अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादून आम्ही समजू शकतो, परंतु बदल्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. इथे काही कुठलीही देवाणघेवाण होऊन बदली होणार नाही. जे काही नियमानुसार असेल तशीच बदली होईल. धन्यवाद.